दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 29 जुलै 2024 ला गुरुपौर्णिमा आहे. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेला गुरुपद कसं घ्यावं आणि गुरुपद घेत असताना कुठल्या मंत्र जप तुम्हाला करायचा आहे आणि घरच्या घरी तुम्ही गुरुपद कसं घेऊ शकता, त्याच्याच बरोबर गुरुपद घेतल्यावर मांसाहार करू शकतो का, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गुरु का करावा? आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आयुष्यात योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गुरु हा महत्त्वाचा असतो. आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपले पहिले गुरु हे आपले आई वडील असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये, आयुष्याच्या प्रत्येक वळणामध्ये आपण प्रत्येकाला गुरु बनवत असतो. तुम्हाला माहिती आहे, दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. जर दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते, कारण प्रत्येक गुरुंकडनं त्यांना काही ना काही शिकण्यासारखं होतं, आणि आपणच जर दत्त महाराजांना गुरु केलं तर, ज्यांनी 24 गुरु केले होते त्यांना जर आपण गुरु केलं तर, आणि या कलियुगातील दत्त महाराजांचं एक एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला आपलं गुरुपद द्यायचं आहे. गुरुपद द्यायचं म्हणजे काय की त्यांना, आणि खरं तर आपण जेव्हा ज्या क्षणापासून आपण स्वामी सेवेत आलो आहोत तेव्हापासूनच आपण आपल्या आयुष्याची नौका महाराजांच्या हातात दिली आहे आणि आपण त्यांना गुरु केला आहे. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई, मी ऑलरेडी साईबाबांची सेवा करते किंवा अजून कुठल्या तरी देवाची मी सेवा करते, मग मी महाराजांना गुरुपद देऊ शकते का, महाराजांना गुरु करू शकते का? मग का नाही? जर दत्त महाराजांना 24 गुरु केले तर आपण 2-3 गुरु केले तर काही बिघडत नाही. शेवटी जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात त्याच पद्धतीने कुठली सेवा केली तर महाराजांपर्यंत पोहोचते. आता गुरुपद का घ्यावं किंवा कसं घ्यावं, दरवर्षी आपण गुरुपद घेत असतो, महाराजांना आपलं गुरुपद देत असतो आणि त्यांना सांगत असतो की ह्या गुरुपौर्णिमेपासून येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हीच माझे गुरु, सखा, परमगुरु, सद्गुरु सगळे आहात, असं आपण विनंती करत असतो. आणि मला सांगा, प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात आधीचं आयुष्य बघा, आणि मनात जरी हा प्रश्न आला की महाराजांना गुरु करून तुला काय भेटलं, असा कधीतरी मनाला प्रश्न विचारा, तेव्हा मन काय उत्तर देतं ना ते बघ. तर आपल्या मनात जेव्हा आपण असा प्रश्न विचारत असतो तेव्हा मन एकच उत्तर देतं की हो, महाराज आपल्या आयुष्यात येण्याच्या आधी आयुष्य किती विखुरलेलं होतं, किती आपलं खडतर होतं, आणि महाराज जेव्हा आपल्या आयुष्यात आले तेव्हा आपलं आयुष्य किती बदलून गेलं. आणि खरं तर महाराजांच्या सेवेत आलं म्हणजे सगळ्या पापातून मुक्ती असं अजिबात नाही. महाराज नेहमी म्हणायचे की तुझ्या कर्माचा भोग तुला चुकणार नाही. पण हो, आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तो भोगही आपल्याला भोगावा लागतो, पण त्याची तीव्रता कमी होते. आणि खरं तर महाराज आणि आपण यांच्यामध्ये काय आहे तर तो आपले कर्म आहे, आपला भोग आहे. त्या भोगातून आपल्याला बाहेर पडायचं आहे किंवा महाराजांपर्यंत जाण्यासाठी ते सगळे भोग क्रॉस करून आपल्याला जायचे असतात. पण ते भोग आहे, ते दुःख, संकट सहन करण्यासाठी महाराज मार्गदर्शन करत असतात आणि ते पदोपदी आपल्याला साथ देत असतात. आणि ही जी गुरुपौर्णिमा आहे ही फक्त गुरु आणि आपले जे काही म्हणजे आपले गुरु आणि आपण स्वतः आपल्या दोघांचा हा सण असतो आणि हा दिवस असतो, आणि ती फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. आता तुम्ही केंद्रात जाऊन, मठात जाऊन तुम्ही गुरुपद घेऊ शकता. ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांनी काय करावं, आणि जर तुम्ही केंद्रात जाणार असाल तर तिथे सगळं आहे, फक्त नारळ आणि फूल घेऊन जावं, महाराजांना ते अर्पण करावं. तिथे एक दादा बसलेला असतो, एक मंत्र असतो तो पठण करायचा असतो, तीर्थ द्यायचं, प्राशन करायचं, तो मंत्र पठण करायचा. आता जर तुम्ही घरातच करणार असाल तर ते मंत्र वगैरे काय ते तुम्हाला सांगते. आता समजा आमच्या जवळपास केंद्र नाही आहे किंवा काही कारणांनी जर मी केंद्रात जाऊ शकत नाही, तर मग अशा वेळेस काय करावं, तर आपल्या घरात महाराजांची मूर्ती असेल ना, तर मूर्तीला अभिषेक केलेले असते, पाणी असतं बघा, आपण अभिषेक केल्यावर पाणी आपलं भरपूर येतं, भरपूर असतं ते पाणी. तर ते पाणी तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि ते पाणी हातात घेऊन मग तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ते तुम्हाला सांगते. आता ताई, आमच्याकडे मूर्ती नव्हती, फोटो होता, मग तुम्ही घरातलं शुद्ध पाणी तुमच्या हातात घ्यावं. प्रत्येकाने गुरुपद आवर्जून घ्यावं. आता ते मांसाहार ते नंतर सांगते मी तुम्हाला. आता मी तुम्हाला एक मंत्र सांगते जो तुम्हाला म्हणायचा आहे. हे गुरुपद तुम्ही सकाळी घ्यावं, तुम्ही दुपारी घेऊ शकता, तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता, तुम्ही रात्रीही घेऊ शकता, पण जरा लवकर जा. नाहीतर केंद्रात खूप लेट गेलात तर मग तिथे कोणी राहत नाही, मग तुम्हाला तुमचं करावं लागेल. किंवा जर घरात करणार असेल तर देवपूजा केल्या गेल्या लगेच तुम्ही गुरुपद घेऊ शकता. आधी काय करायचं आहे तुम्हाला, आधी महाराजांचं चरण तीर्थ आपल्या हातात घ्यावं. एक मंत्राचा तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे. तो मंत्र काय आहे तुम्हाला सांगते. अकाल मृत्यू हरणम, सर्व व्याधी विनाशनम, श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम, तीर्थ जठरे धार्याम्यहम, शिरसाम धार्याम्यहम, असा मंत्र जप करायचा आहे. ते चरण म्हणजे जे काही
काही महाराजांचं जे काही चरणतीर्थ आहे, जे मंदिरात असेल किंवा घरात जर करणार असेल तर घरातलं आहे ते घ्यायचं आहे, ते प्राशन करायचं आहे बस. आणि आता जर तुम्ही घरात तुम्ही गुरुपत घेतलं म्हणजे हे झालं की झालं आपलं गुरुपत घेऊन. आता जर तुम्ही घरात गुरुपत घेणार असेल तर मग ते नारळ आणि फुलाचं काय करायचं, तुम्ही मंदिरात, दत्त मंदिरात, केंद्रात, मठात जाऊन ते तुम्ही ठेवू शकता. असं करायचं आहे. पण नारळ आणि गुलाबाचं फुल तुम्ही घेऊन जाऊ शकता, ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. मंदिरात गेल्यावर सगळेच गुरुपत घेता महाराजांचं. आता प्रश्न असा आहे की ताई, गुरुपत आणि मांसाहार याचं काय करावं? मला असं वाटतं की परमेश्वराकडे जाताना आणि स्पेशली आपल्या महाराजांकडे जाताना तू परिपूर्ण असावा, असा कुठलाही अट्टहास नाहीये. महाराज म्हणता, लेकरा तू कितीही तू कसाही आहे, तू कसा वागतो, तू काय खातो, तू काय पितो, हे सगळं धरून जेव्हा आपण महाराजांकडे जातो ना, तेव्हा आपल्यातले अवगुण हळूहळू कमी होतात. गाणगापूरला बघा, एखादा व्यक्ती जर व्याधी असेल, त्याला काहीतरी त्रास असेल तर त्याला तिथे त्रास होतो. दत्त महाराज काय सांगतात की लेकरा, माझ्याकडे येण्याच्या आधी तुला परिपूर्ण व्हावं लागेल, तुला सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल, नंतर तू माझ्याकडे येऊ शकता. तर सगळ्या गोष्टींचा त्याग म्हणजे एखादा जर मांसाहारी व्यक्ती आहे तर त्याला त्रास नसतो, पण एखादा बाधित व्यक्ती आहे त्याला गाणगापूरला गेल्यावर त्याला त्रास होतो. पण महाराजांकडे असं नक्की, बाळा तू जसा आहे तू तसा माझ्याकडे ये, मी तुला हळूहळू नीट करतो. मग मी मांसाहार बंद करेल आणि मग मी स्वामी सेवा करेल असा अट्टहास नको. मी जसा आहे, मी गबाळा आहे, मी काही खातो, काय पितो, मी काही बोलतो, मी कसाही वागतो, पण महाराज मला ना तुमच्याकडे यायचा आहे हो. आता त्या त्या माझ्या वाईट गुणांचा त्याग मी कधी करेल मला माहिती नाही, पण मला तुमच्याकडे यायचं आहे. जेव्हा लेकरू आपल्या आईला असं म्हणतं तेव्हा आई लेकराला बघा, एखादं लेकर खूप सिन्सिअर असतं आणि एखादं खूप खूप वात्रट असतं, पण आईला दोन्हीही लेकर सारखे असताना हे तसंच आहे की तू कसा पण आहे, तू माझ्याकडे ये ना, तू माझ्याकडे आल्यावर तुझं सगळं आपोआप कमी होईल. आणि महाराज करून घेतातच. मी परफेक्ट होईल आणि मी स्वामी सेवेत येईल असं अजिबात नाही. तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथेच तुम्ही राहा, महाराज तुम्हाला बरोबर सगळं तुमचं नीट करते. अजून एक प्रश्न, ताई मासिक धर्म आहे, गुरुपौर्णिमेला मी गुरुपत घेऊ शकत नाही, मग मी गुरुवारी घेऊ का? तर दुसऱ्याच दिवशी गुरुवार आहे. गुरुपत हे फक्त गुरुपौर्णिमेला घ्यायचं असतं. आता दरवर्षी घ्यायचं असतं का? हो, दरवर्षी घ्यायचं असतं. एखादीला मासिक धर्म आला, सुतक आहे, विटाळ आहे, काही कारणाने मी गुरुपत घेऊ शकत नाही, मग अशा वेळेस तुम्हाला दुसऱ्या दिवशी गुरुपत घेता येणार नाही. त्याच दिवशी गुरुपत घ्यायचं असतं, गुरुपौर्णिमेच्याच दिवशी गुरुपत घ्यायचं असतं. आता गुरुपत नाही घेतलं मग काही लगेच महाराज पावणार नाही, मनातल्या इच्छा पूर्ण होणार नाही, महाराज दूर म्हणतील की चल तू माझं गुरुपत घेतलं नाही मग तू दूर जा, असं अजिबात नाही. महाराज असं काही करत नाही. गुरुपत आपली एक मनात असतं. आणि अर्थात मागच्या वर्षी ज्यांनी गुरुपत घेतलं आहे, काही कारणांनी जर त्यांना या वर्षी गुरुपत घेता येणार नाही किंवा नाही घेतलं तरी काही होत नाही, काहीच हरकत नाही. तुम्हाला जर मासिक धर्म सुद्धा विटाळ असेल तर तुम्ही मागच्या वर्षी गुरुपत घेतला आहे ना, जर जसं एखादं डॉक्युमेंट्स आपल्याला रिन्यू करायचं असतं बघा, हे तसंच आहे. तर गुरुपत दरवर्षी घ्यायचं असतं. आणि एखादीला नाहीच शक्य झालं तरी काही काळजी करू नका, दुसऱ्या दिवशी वगैरे गुरुपत घ्यायचं नाही, त्याच दिवशी घ्यायचं असं. आणि जरी नाही घेतलं तरी हे ना, हे कधी आपली साथ सोडत नाही. उलट आपलंच काहीतरी वाईट झालं तर लगेच आपण देवावर येतो, त्यांच्यावर चिडतो, काय काय त्यांना बोलतो, पण हे तुम्ही जिथे त्यांना सोडलं आहे हे तिथेच असणार आहे. म्हणून जरी गुरुपत नाही घेणं शक्य झालं तरी मनात काही आणू नका. आणि मला एक सांगायचं आहे, ह्या कलियुगात कोणीही महाराज नाही. महाराज फक्त महाराज आहे, ते एकच आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार ते बघत असतात, ते ब्रह्मांड नायक आहे, ते एकच आहे. याला त्याला त्याला याला महाराज म्हणू नका. महाराजांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि खरं तर आपण सर्वसामान्य माणूस आहोत, जो चालतो, बोलतो, उठतो, बसतो, खातो, पितो, आपण सगळे माणूस आहोत. तर महाराज महाराज आहेत, त्यांची उपमा कोणालाही देऊ नका. तेच आहे सगळे करता करविता. आणि खरं तर परमेश्वर हे माणसामध्ये पण असतो, पण आजकालचे माणसं तेवढे परिपूर्ण नाही आहे. म्हणून इथे आहे. आणि मला तरी वाटतं इथेच रडावं, इथेच मन मोकळं करावं, कारण यांना सांगितलेल्या गोष्टी, यांना सांगितलेलं दुःख हे यांच्याचकडे असतं. आणि जेव्हा जगाला आपण दुःख सांगत असतो ते रडून आपल्याकडनं ऐकून घेतं आणि जगाला हसून सांगत असतं. म्हणून यांच्याकडे झुकल्यावर ना आयुष्यात कधीच कोणाकडे झुकायची गरज पडत नाही, हे मात्र तेवढं सत्य आहे. म्हणून त्या मांसाहारला सोडा. ते काय तुम्ही काय खाता, काय पिता, धूम्रपान, मद्यपान, सगळं सगळं जसे आहात तसं तुम्ही गुरुपत घ्या. आणि बघा, येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आयुष्यात किती अमूलाग्र बदल होतात.
महाराज करता करवीत आहे, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.